नमस्कार मंडळी, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी दररोजसारखं कॉलेजला गेलं आणि कॉलेज सुटल्यानंतर एक कारण होतं सगळ्या विशेष मित्रांचा थांबण्याचा. तर पैसे सगळे जमा करतो. तुम्ही म्हणजे पैसे कसले जमा करतात? तर आज होतो आमच्या गण्याबाईचा बड्डे. त्याच्यासाठी सगळेजण कॉन्ट्री काढली होते. तर आमच्याकडचे सगळे वर्गातले पोरं त्यांनी कॉन्ट्री वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो 7-11मध्ये. तर या ठिकाणी गेल्यानंतर ना आपल्या सेलिब्रेशन करूचं आणि सजावट करूचं टेन्शन नाही, कारण की इकडे आधीपासूनच सगळी सजावट वगैरे केलेली होती आणि त्याच्याचबरोबर ना या ठिकाणी केक वगैरे सुद्धा भेटतं. त्याच्यामुळे त्या केकचं टेन्शन नाही. आम्ही थंयच केक घेतलं. तर आज होतो आमचा ह्योच असा गण होता, याचा बड्डे असा. तर तो सेलिब्रेट करूसाठी आम्ही सगळेजण या हॉटेलमध्ये येला. तर तुम्ही बघू शकतास की आमच्या वर्गातले सगळे असतात, आर्यन, बाने, त्याच्यानं ओमकार, म्हणजे पूर्ण आमची गँग असं, आमची TYची गँग असा. तर सगळेजण तुम्ही बघू शकता. केक वगैरे जर नाव हटके लिहिलं काहीतरी, कारण की भारी वाटावं आहे. तर गण्याचा बड्डे आम्ही कसं केलं होतं बघूचा. तर तुम्ही ऐकाच कसं गण्याचा बड्डे आम्ही केलो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ganya. Happy birthday to you. बार दिन ये आए, बार दिन ये आए. जो हजारों साल. तर असं मस्तपैकी गाण्याने वगैरे केक वगैरे कटिंग केलं आणि त्याच्यानंतर ना जरा आम्ही सगळ्यांना केक वगैरे लावू म्हणतो भिया होतो. पण आम्ही काय केक वगैरे जास्त काय लावक नाही. तर म्हटलं चेहरे वगैरे पण खराब व्हायचो विचारायचो. तर त्याच्यामुळे जरा फक्त केक वगैरे भरवलो आणि त्याच्यानंतर एकेकानं केक वगैरे भरून घेऊन झाल्यानंतर ना तर कावची वारी होती. त्याच्यानंतर मी सुद्धा जरा एक बाईट घेतली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनीच असे केक वगैरे वाटून कापूक घेतल्याने. तर पूर्ण कॅफेमध्ये आमचे सगळे पार होते. तर केक वगैरे कापू होते जोरदार आणि आर्यनने आपल्या केक वगैरे सगळ्यांना वाटूक घेतलेला आहे. म्हटलं ना मी वाटतंय, नाही तर तुम्ही जास्त वगैरे घेशा. तर त्याच्यामुळे केक वगैरे वाटून झाल्यानंतर एकेकानं आपलं मोठं बाईट आपलं घेऊन चालू केलं आहे. केक आम्ही मोठं घेतलेला आणि आमची गँगसुद्धा तशी मोठी आहे. तर केक वगैरे मस्तपैकी वाटून खाऊन झाल्यानंतर ना हे बघू शकता टिश्यू पेपरानं सगळं पुसून वगैरे स्वच्छ करून आम्ही टिश्यू ठेवला. तर अशा प्रकारे गण्याचा बड्डे केला होता. तुम्ही असं कधी कॉलेजमध्ये असताना बड्डे वगैरे केलास की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता भेटाय पुढच्या व्लॉगमध्ये.